घेणार सोम झोपीते क्या बात है उठले कधीच नाही क्या बात है घेणार सोम झोपीते उठले कधीच नाही जीवनात त्यांचे निमाझे पटले पटले कधी जे दिले क्या बात है जे दिले समाधानी ते घेतले मनोज राजा ते घेतले मनोज राजा गरिबीचे कारण सांगून गरिबीचे कारण सांगून लुटले कधी सर्व उपस्थित बाबासाहेबांच्या लेकरांना मनोज राजा गोसावीचा सन्मानाचा जय भीम जय भीम। आज फाल्गुन पौर्णिमा दादा सिटी आवरा थोडी फाल्गुन पौर्णिमा या पौर्णिमेचं महत्व हे की या पौर्णिमेला सम्यक संबुद्ध आपल्या कपिल वस्तूला गेले आणि याच दिवशी सिद्धार्थाचा मुलगा राहुल म्हणजे बुद्धाचा म्हणू शकत नाही आपण राहुल आणि नंद यांची दीक्षा झाली हीच ती फाल्गुन पौर्णिमा आणि या सुंदर पौर्णिमेच्या पावन पर्वावर ह्या धम्म परिषदेचे आयोजन होते अनेक दिवसापासून मनोज कोटांगडे सुभाष कोठारेजी सांगत होते की दादा तुम्ही यावं मी त्यांना शब्द दिला होता की मी नक्कीच येणार परंतु वैराचं काही सांगता येत नाही कधी झुडूक येईल कधी निघून जाईल परंतु येणं झालं शेवटी आपल्या सर्वांचं मला दर्शन घेता आलं भेट झाली अतिशय आनंद झाला आणि आपल्या सर्वांच्या प्रेमात मला ही रात्र घालवता आली याबद्दल मी पुनश्च आपले अभिनंदन करतो आणि माझ्या गीताला सुरुवात करतो। काल माझ्याहून श्रेष्ठ श्वानांना भाव होता। श्वान म्हणजे कुत्रा कुत्र्याचं स्टँडर्ड नाव श्वान पण त्याहीपेक्षा बदतर आमची जिंदगी होती। काल माझ्याहून श्रेष्ठ कुत्र्यांना भाव होता आणि विरोधात माझ्या हा सारा गाव होता पण मनोज राजा पण माझा बाल ना बाका झाला मनोज राजा कारण पाठीशी माझ्या भीमराव होता। पाठीशी माझ्या
म्हणून माझं विशेषतः तरुणांना आग्रहाचं सांगणं असते की हा बाबासाहेबांचा समाज गाडा इथून पुढे नेण्याची जबाबदारी ही तुमची आहे. तेव्हा तुम्ही अष्टप्रहर सदैव सतर्क असलं पाहिजे. दादा सिटी आवरा सिटी प्लीज. साऊंड अतिशय उत्तम आहे तुमचा. सिटी मेसरात गेला पण सिटी सोडून गेला बाई. म्हणून मला तरुणांविषयी खूप अपेक्षा आहे. म्हणून मला तरुणाला म्हणायचं आहे आंखों को समंदर सागर झील लिखना छोड़ दो. आंखों को मनोज बाबू आंखों को समंदर सागर झील लिखना छोड़ दो. सब कुछ आसान है मुश्किल लिखना छोड़ दो. क्या बात है. कहा दिलाते. आंखों को समंदर सागर झील लिखना छोड़ दो. सब कुछ आसान है मुश्किल लिखना छोड़ दो. मनोज राजा लिखना है तो शान से जय भीम लिखो. आइंदा अपने सीने पर दिल लिखना छोड़ दो. कारण मी असं का बोलतो कारण तुम्ही आज ज्या वयात आहे बाबासाहेब सुद्धा त्या वयात होते. बाबासाहेब सुद्धा तरुण होते. ज्यावेळी सयाजीरावांनी स्कॉलरशिप दिल्यावर बाबासाहेबांकडनं लिहून घेतलंय अग्रीमेंट करून घेतलंय की तुम्ही उच्च शिक्षित होऊन आल्यानंतर माझ्या राज दरबारामध्ये नोकरी करता. बाबासाहेबांनी ठरल्याप्रमाणे बापाचा विरोध झुगारून सयाजीराव गायकवाडांच्या राज दरबारात ड्युटी जॉईन केली. ठरल्याप्रमाणे आपल्या ड्युटीला गेले. परंतु बाबासाहेब जाण्याच्या आधी बाबासाहेबाची जात तिथे पोहोचली. कुणीही बाबासाहेबाला समजून घ्यायला तयार नव्हते. दादा इसको थोड़ा सा बढ़ा दो बाकी 80 रखो इसको 100 रखो बस हो गई. तेव्हा चपराशी फाईल करून फेकतो. पाण्याच्या माठाला स्पर्श करता येत नाही. 8 दिवस होते परंतु बाबासाहेबाला भाड्याने घर भेटत नाही. बाबासाहेबाचे काही मित्र जिवाड्याचे मित्र असतातच. प्रत्येकाला मित्र आहे. तो मित्र बाबासाहेबांना न सांगता एका फारशाच्या हॉटेलमध्ये नाव बदलून बाबासाहेबाला ठेवलं जातं. परंतु ते सुद्धा उघड पडतं आणि रात्रीचे 12 वाजता समजल्यानंतर बाबासाहेबाचं सगळं सामान रस्त्यावर फेकून दिलं जातं. बाबासाहेब आपलं सामान घेतात आणि समोरच्या मैदानातल्या एका झाडाखाली सामान घेऊन जातात. रात्र तिथे घालवतात. परंतु बाबासाहेब स्वतःलाच विचारतात. माणसाने कधी स्वतःला प्रश्न विचारले पाहिजे. इतरांना प्रश्न विचारून भंडावून सोडण्यापेक्षा स्वतःला प्रश्न विचारून पाहिजे. बाबासाहेब स्वतःला म्हणतात. स्वतःच अवलोकन करतात आणि स्वतःलाच म्हणतात काय शिकलो मी किती पण माझी गती. शिकलो मी किती तरी माझी ही गती. शिकलो मी
तरी माझी ही गती मग काय असेल माझ्या समाजाची स्थिती समते तारा बविल मी समते तारा बविल मी प्रकल्प समाने समते तारा बविल मी प्रकल्प समाने त्या पडोद्यात गेला संकल्प विमाने बडोद्यात गेला संकल्प विमाने शिकलेले लोक कधी स्वतःला प्रश्न विचारत नाहीत आमचं दुःख नाही आजही शिकलेले लोक कुणाच्या भरोशावर शिकले बाबासाहेबांच्या भरोशावर शिकले परंतु बाबासाहेबांनाच विसरले तुम्हाला मुला कुठं ओळखतील जे इमानदारीने बाबासाहेबांचं काम करतात ज्यांना मनोजराजा तहे दिल से नीला सलाम करतो पण जे करत नाही त्यांना विनंती करतो की बाबासाहेबांसारखं तुम्ही स्वतःच बघा शिकलो मी किती शिकलो मी किती तरी माझी ही गती मग काय असेल माझ्या समाजाची स्थिती पण समते तारा बविल मी समते तारा बविल मी प्रकल्प समाने समते तारा बविल मी प्रकल्प समाने त्या बडोद्यात गेला हे सिटी रात्रभर थांबणार नाही आपली सेट करू दादा बडोद्यात गेला संकल्प विमाने एक एक शब्द लक्षपूर्वक ऐका कारण माणसं नाचवणं माझा उद्देश नाही माणसं वाचवणं माझा उद्देश आहे कारण तलवार ही धारदार घासल्याने होत असते पाणी दूषित एके जागी साचल्याने होत असते हे मी नवे मनोजराजा बाबासाहेब सांगून गेले परिवर्तन नाचल्याने नाही वाचल्याने होते महाराष्ट्रातील सुप्रसिद्ध गायिका प्रमोदिनी साठे
त्यांच्याकडनं सुद्धा पार्टीला भेट मिळाली. त्याचप्रमाणे प्रशांत नवरे प्राध्यापक आहेत आणि ते जबाबदारीनं करतात सुद्धा, त्यांच्याकडून सुद्धा भेट मिळाली. सुभाष कोठारे, मनोज कोटांगडे यांच्याकडून सुद्धा 100 रुपये भेट मिळाली. त्याचप्रमाणे तनुजा नागदेवे यांचे मिस्टर अमित नागदेवे यांच्याकडून सुद्धा भेट मिळाली. धन्यवाद. सगळ्यांचे टाळ्या वाजवून स्वागत करा. बघा, टाळ्या वाजवायला कंजूसी करू नका. टाळ्या वाजवण्याचे भरपूर फायदे आहेत. म्हणून मी विनंती करतो, क्या बात आहे दादा. जय भीम. राजकुमारजी देशभरतार गोंदियावाले यांच्याकडून सुद्धा 100 रुपये भेट मिळाली. धन्यवाद. टाळ्या वाजवून स्वागत करा. मी टाळ्या यासाठी वाजवा म्हणतो, अरे तुम्ही आज वाजवल्या नाही तर उद्या तुमची लेकरं वाजवल्याशिवाय राहणार नाही. टाळ्या, कारण उद्याची पिढी हिशोब घेणार आहे. तुम्ही बापाकडनं जशी इस्टेट घेता ना, त्याचा हिशोब पण द्यावा लागतो. म्हणून म्हणतो लक्षपूर्वक आहे का. जातीमुळे हवे ते अवसर भेटले नाही. सुशील समजे जाऊंगा. जातीमुळे हवे ते अवसर भेटले नाही आणि जे जे भेटले ते सोयीस्कर भेटले नाही. जातीमुळे हवे ते अवसर भेटले नाही आणि जे जे भेटले ते सोयीस्कर भेटले नाही. आंग्ल विद्या विभूषित भीमाला मनोज राजा अबे बडोद्यात भाड्याने घर भेटले नाही. संगीता गोंडाने यांच्याकडून सुद्धा 200 रुपये मिळाले. त्याचप्रमाणे क्रांती मीनन यांच्याकडून सुद्धा 100 रुपये भेट मिळाले. आभारी आहे. ही श्रीमंती काय तुझ्या जवळ ठेला नसता. ही श्रीमंती काय तुझ्या जवळ ठेला नसता. अरे तू जगणे सोड माणसावानी मेला नसता. ही श्रीमंती काय तुझ्या जवळ ठेला नसता. हे जगणे सोड तू माणसावानी मेला नसता. मनोज राजा आज सुखाचे दिवस आले नसते जर बडोद्यात भीमाने संकल्प केला. अनिल भाऊ यांचे मास्टर गोंदियावाले यांच्याकडून सुद्धा 100 रुपये मिळाले. आणि त्याचप्रमाणे आमचे दादा यांच्याकडून सुद्धा 100 रुपये मिळाले. माणूसच माणसाला आशिष उत्कृष्ट तबला वादक या माझ्या रमेशजी घरडे साकोलीवाले यांच्याकडून सुद्धा 100 रुपये मिळाले. आणि आमचे मित्र मुलगा आशिष देशभरतार
यांच्याकडून सुद्धा पार्टीला 100 रुपये मिळाले आणि तेही पण म्हणतायत माणसेच माणसाला नागवित आहे. जय भीम जय भीम. ही माणसे मेजर साहेब गणवीर मेजर साहेब महार बटालियन यांच्याकडे सुद्धा 100 रुपये मिळाले आणि तेही पण म्हणताय तरुणांनो हे शेर तुमच्यासाठी सादर करतोय. विशेषतः जे शिकत आहेत त्यांच्यासाठी. भारताची उघडी पाठ झाकली भीमाने. या भारताची उघडी पाठ झाकली भीमाने. विषमतेच्या बुडात सुरुंग ठासली भीमाने. भारताची उघडी पाठ झाकली भीमाने. विषमतेच्या बुडात सुरुंग ठासली भीमाने. तारुण्याच्या उंबरठ्यावर असताना मनोज राजा जगाला हादरे देणाऱ्या लेखकाची पुस्तके वाचली भीमाने. तुम्हाला सुद्धा उच्च शिक्षित होऊन संकल्प करायचा आहे. परंतु त्यासाठी तुम्ही बाबासाहेबाला वाचलं पाहिजे, बाबासाहेबाला जपलं पाहिजे. कारण किताबें तुमसे कुछ कहना चाहती है. एक बहुत बड़े शायर का ख्याल है. किताबें तुमसे कुछ कहना चाहती है और तुम्हारे साथ में रहना चाहती है. किताबें तुमसे कुछ कहना चाहती है ताई देवी और तुम्हारे साथ में रहना चाहती है. बनके समंदर मकसद नहीं ठहरना. बनके समंदर मकसद नहीं ठहरना. नदी की तरह हमेशा बहना चाहिए. गाणं भरपूर आहे पण मला रमायचा एक मुकडा गायचा, एक अंतरा गायचा. म्हणून
शेवट सादर करतोय. जय भीम. क्या बात है. जय भीम ताई, जय भीम. या रमाईच्या लेकीसाठी जोरदार टाळ्या होऊन जाऊ द्या. जय भीम. शेवट बाबासाहेबांची अपेक्षा काय असते? कुणी उंच नीच नाही, कुणी उंच नीच नाही, सारे समान व्हावे. कुणी उंच नीच नाही, सारे समान व्हावे. कुणी उंच नीच नाही, सारे समान व्हावे. परतुनी धरेवर बुद्धाचे राज यावे. अर्जुन मनोजी राजा, अर्जुन मनोजी राजा वेळ अल्पभिमानी. अर्जुन बाबासाहेबांना अवघ 65 वर्षाचं आयुष्य मिळालं. त्यामध्ये बालपण गेलं आणि शिक्षणात बाबासाहेबांचं सर्व आयुष्य गेलं. बाबासाहेब तुमची माझी लढाई लढण्यासाठी जेव्हा मैदानात उतरले त्यावेळी बाबासाहेबांकडे वेळ खूप कमी होती. तेवढ्याच वेळेत बाबासाहेबांनी आपलं काम पूर्ण केलं. माणसाला माणूस बनवून गेले. म्हणून हे भारतच नाहीये, अख्खं जग बाबासाहेबांना सलाम करते. म्हणून म्हणतोय का, अगर वो मर्द की तरह लड़ा नहीं होता, अगर वो सुशील सत्तरमी साहब, अगर वो मर्द की तरह लड़ा नहीं होता तो ये ताज तेरे कदमों में पड़ा नहीं होता. अगर वो मर्द की तरह, क्या बात है. या रमाईच्या लेकीसाठी जोरदार टाळ्या होऊन जाऊ द्या भावांनो. भूमीच्या देठापासून गातो मी. सिटी का बरं येत नका ना सिटी वाजू देऊ. होता तो ये ताज तेरे कदमों में पड़ा नहीं होता. ये तूफान तो कब का तहस नहस कर देता तेरे बस्ती को, अगर भीम चट्टान बन के तेरे सामने खड़ा नहीं होता. माझे काका हे बोलतो ना, मी बोलतो ना. शांगराव लुंगी बोलतो ना. माझे काका महाराष्ट्राचे सुप्रसिद्ध कवी कमलेश पाटील यांच्याकडनं हे माझ्यासाठी 100 रुपये नसून लाखो रुपये किमतीचे आहेत. एकदा त्यांच्यासाठी टाळ्या वाजवू नका, आता वाजवू नका म्हणे, कारण ते वाजवा म्हणून म्हणून बोर झालं म्हणून. आता उलट बोलावं लागलं, वाजू. कुणी उंच नीच नाही, सारे समान व्हावे. परतुनी धरेवर बुद्धाचे राज. मनोजी राजा
त्या बडोद्यात केला